तर कसा आहात मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टी ज्या तुम्हाला नूब बनवतात. खरं मी आज सांगितलं तुम्ही सर्वप्रथम मी सांगणार आहे तुम्हाला एन्चेंटमेंट टेबल लावला म्हणजे सगळं झालं नाही, शेल्स पण लागतात. आता ते कसं ते मी आता तुम्हाला दाखवतोच. आता माझे डायमंड स्वॉर्ड मी एन्चेंटमेंटसाठी ठेवतो आणि मला शार्पनेसच मिळालं आहे मला. खरं मी बुकशेल्फ लावल्यावर तुम्ही बघा की कोणकोणते एन्चेंटमेंट्स मला मिळतात. आता मी एन्चेंटमेंटसाठी बुकशेल्फ लावले आहेत, तर तुम्ही आता पाहू शकता की मला नॉकबॅक अनब्रेकिंग अशा एन्चेंटमेंट्स मिळाल्यात. आता मी आणि जरा बुकशेल्फ लावतो तेव्हा तुम्ही बघा की किती मला एन्चेंटमेंट्स मिळतात. जसं की तुम्ही पाहू शकता की इथे अनब्रेकिंग 3 पण अनलॉक झाले आहे. मग ही गोष्ट लक्षात घ्या आणि जावा आणि पहिला बुकशेल्फ लावा, नाहीतर तुमच्या डायमंड स्वॉर्डचं काय होतंय आता देव सांगू शकतो. फॅक्ट नंबर 2, चेस्ट वापरायचं आता बंद करून बॅरल वापरायचं सुरू करा, कारण ते मी आता सांगणारच आहे. आणि असं नाही की बॅरलमध्ये जास्त स्टोरेज आहे आणि चेस्टमध्ये कमी नाही, असं नाही, दोघांच्यात पण सेमच आहे. परंतु तुम्ही पाहू शकता की वरचा चेस्ट उघडणं, कारण तर तुम्हाला माहिती की वर ब्लॉक आहे. तर बॅरल तर तसं नाही, कुठं पण प्लेस केला की त्याला कवा पण तुम्ही उघडू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे क्रीपरपासून मरणं. उदाहरणार्थ आता मी दाखवतो, मग तर तुम्ही बघू शकता की मेलो आहे, परंतु का? जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नाही म्हटल्यावर तुम्ही 100% नूबच आहात. खरं चिंता करू नका, आता मी सांगतो. जर मी ब्लॉक लावलो तर क्रीपर फुटलेला मला डॅमेज होणार नाही. उदाहरणार्थ आता तुम्ही पाहू शकता फक्त अर्धा हार्ट मला हर्ट झालं, कारण मी ब्लॉक लावलो. ह्या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की क्रीपर माझ्या पाठीमागे आहे. क्रीपर फुटायला म्हणजे मी ब्लॉक लावलो, त्याच्यामुळे माझा सगळा डॅमेज कमी झाला. शाबास बेटा. माइनक्राफ्टमध्ये डायमंड किती रेअर आहे ती तर सांगायची गोष्ट नाहीच आहे, कारण डायमंडमुळे आपल्याला डायमंड पिकॅक्स मिळते आणि त्याच्यामुळं आम्ही ऑब्सिडियन माइन करतो. खरं बघायला गेलं तर डायमंड कमवायचं लय म्हणजे लय सोपं आहे, कारण मी तुम्हाला सोपं करून देणार आहे. जर तुम्ही तुमच्या वर्ल्डमध्ये जरा जरी ग्राइंड केला असला तर तुमच्याकडं मॉब फार्म तर असेलच, तर त्याच्या हेल्पनं तुमच्याकडं जास्त म्हणजे जास्त TNT पाहिजे, त्यानं तुम्हाला जास्त म्हणजे जास्त डायमंड्स मिळतील. त्याच्यानंतर 20 डायमंड पाहायच मिळतील. सगळं झालं आहे, आता फक्त एकाचीच वेळ आहे, ते आहे एक्सप्लोजनची. तर तुम्ही पाहू शकता की किती मला डायमंड मिळाल्यात. हे तर फक्त सुरुवात आहे, अजून सगळे TNT फुटायचे आहेत. सगळे TNT फुटल्यावर तर आणि जास्त मिळणार आहे. डायमंड्स तर आता मिळाले, तर चला आता नेदराईट कर वळूया. काही लोक एन्शियंट डेब्रिसला नेदराईट म्हणतात. खरोखर तुम्ही ज्याला म्हणतात नेदराईट ते खरोखर नेदराईट नसून एन्शियंट डेब्रिस असते. माझ्या हातात आहे त्याला नेदराईट म्हणतात आणि एन्शियंट डेब्रिस आहे ते आता आम्ही माइन करणार. वाय लेवल असते तिथं आपण नेदरमध्ये वाय लेवल 15ला जायचं आहे. गुगलच्या मध्ये वाय लेवल 15ला सगळ्यात जास्त एन्शियंट डेब्रिस म्हणतात आणि एन्शियंट डेब्रिसमुळे नेदराईट बनतं. Let's go. अरे मला तर मायनिंग करतानाच एक एन्शियंट डेब्रिस मिळालं. तर हे तर फक्त सुरुवात आहे, अजून आम्हाला लई एन्शियंट डेब्रिस मिळायचे. आणि जर असं तुम्हाला करायला बोरिंग वाटते तर तुम्हाला पाहिजे वूल आणि जास्तीत जास्त वूड. त्याच्यामुळं काय होईल ते तर तुम्हाला पुढं दाखवणारच आहे. उदाहरणासाठी मी सर्व्हायवल मोडमध्ये जातो आणि दाखवतो. बेड प्लेस करून त्याच्यावर ब्लॉक पेस्ट करायचा, अशाप्रमाणे खाली स्लॅब ठेवायचा आहे. याचं कारण म्हणजे तुम्हाला जास्त करून डॅमेज लागणार नाही. तर तुम्ही पाहू शकता की एवढं मोठं एक्सप्लोजन झालं आहे, तरी वाचलो, कारण म्हणजे मी ब्लॉक ठेवलेलो म्हणून माझं हर्ट केलं नाही. असं करत पडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा, कारण महाराष्ट्र कम्युनिटीमध्ये माइनक्राफ्टला एवढं महत्त्व दिलं जात नाही. सर्वजण फ्री फायर खेळतात. खरं आपण माइनक्राफ्ट प्लेयर काय आहे ते तुम्ही दाखवू शकता.